नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. श्री शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक सोहळा रात्री 12 वाजता याची देही याची डोळा शिवभक्तांनी अनुभवला. हजारोंच्या संख्येने सहभागी होत माता भगिनींनी गायला भक्तिभावाने पाळणा. शहरात शिवजयंती झाली उत्साहात साजरी. महापालिका झेडपीसह विविध पक्ष संघटना आणि मुस्लिम ब्रिगेडने शिवछत्रपतींना केले अभिवादन, तर मिरवणूक सोहळ्यात पौराणिक देखाव्यांनी वेधले लक्ष. नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे बैठकीत निर्देश. स्वीप अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्यास उपक्रम घेण्याचे केले आवाहन. आणि देशी विदेशी दारूची बोलेरोमधून अवैध वाहतूक. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने दारूसह मुद्देमाल केला जप्त. श्री शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक ऊर्जादायी असा सोहळा रात्री 12 वाजता झाला. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो माता भगिनींसह शिवभक्तांनी विराट गर्दी केली होती. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे, झुलवा पाळणा पाळणा बाल शिवाजीचा. या सुमंगल पाळणा गीताने अवघे आसमंत दुमदुमले. मासाहेब जिजाऊ तानाजी मालुसरे यांचे वंशज व वीर माता पत्नी मुलींच्या उपस्थितीत सोहळा विशेष उपस्थितीत आयोजिला. श्री शिवजन्मोत्सवाचा दिमागदार पाळणा सोहळा याची देही याची डोळा सोलापूर नगरीत हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी पाहिला. या निमित्ताने सोलापुरात जणू शिवकाळ अवतरला असल्याने प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. भव्य अशा या शिवजन्मोत्सवाचा औचित्य साधून वेगळ्या अशा या पाळणा सोहळ्याचं आयोजन या पाळणा गीताने हजारो शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांना मनोभावे मानवंदना दिली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. हा श्री शिवजन्मोत्सव सोहळा सोलापुरात उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सोलापुरात मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात या शानदार सोहळ्याचे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने नेटके नियोजन करण्यात आले होते. सोलापूर शहरात रविवारी 18 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवभक्तांची गर्दी जमत असल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्याला शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक असे शिवकालीन रूप देण्यात आले होते. मोठ्या संख्येने भगिनींनी जिजाऊंच्या वेशभूषेत सहभाग नोंदवला होता. एकूणच या परिसरात जणू शिवकाळ अवतरल्याचे चित्र दिसून आले. संपूर्ण पुतळ्याला परिसराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. पुतळ्याच्या समोरच राजमाता जिजाऊंचा पुतळा आणि या पुतळ्याच्या समोरच पाळणा सजवण्यात आला होता. त्यात बाळ शिवबांची मूर्ती ठेवण्यात आली होती. मध्यरात्री 11:50 सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाळणा झुलवून या सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला. महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या हस्ते मनोभावे आरती करण्यात आली. या पाळणा सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सिंदखेड राजा येथील जिजाऊ मासाहेबांच्या वंशज संगीतराजे शिवाजीराजे जाधवर, कोंढाणा किल्ला आपल्या तलवारीच्या जोरावर सर करणारे सरसेनापती तानाजी मालुसरे यांचे वंशज शीतल मालुसरे, रायबा मालुसरे, दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंखे, महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले, धर्मादाय उपायुक्त सुनीता कंगणवाडी यांच्यासह वीरपत्नी वर्षा लटके, देवकी हडपद, रेखा नावी, सुरेखा जयहिंद पन्हाळकर, कांताबाई भोसले, रत्नाबाई चांदोडे, सुषमा माने आदी उपस्थित होते. यावेळी हजारो महिलांनी एकमुखाने मंगलस्वरात पाळणा गीत गायले. दरम्यान गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव, फटाक्यांचे मनोहारी नयनरम्य आतिषबाजीने
आकाश प्रकाशित झाले. यावेळी एकमेकांना मिठाई देऊन श्री शिवजन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. श्री शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक ऊर्जादायी असा सोहळा झाला. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो माता भगिनींसह शिवभक्तांनी विराट गर्दी केली होती. भव्य दिव्य दिमाखदार असा सोहळा पार पडला. उत्साहात तरुणाई थिरकली. जनसागर या सोहळ्यासाठी लोटला होता. हाती भगवा झेंडा घेऊन शिवप्रेमी सहभागी झाले होते. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, शिवाजी महाराज की जय यासह विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. बालमावळ्यांनी शिवकालीन वेशभूषेत मर्दानी खेळ सादर केले. सर्व जाती धर्माचे मावळे आणि महिला भगिनी या सोहळ्याला उपस्थित असल्याने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन या निमित्ताने घडले. शानदार असा हा सोहळा असंख्य शिवप्रेमींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी सर्व संबंधित नोडल अधिकारी यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे वाचन करावे. दिलेल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन त्यानुसार तंतोतंत काम करावे. निवडणूक कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी असुरक्षित भागाची पहिली भेट त्वरित पूर्ण करून संबंधित सेक्टर ऑफिसर व पोलीस अधिकारी यांची बैठक घ्यावी असे सूचित केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार यांनी ज्या मतदान केंद्रांवर अथवा संपूर्ण गावांमध्ये मतदान प्रक्रियेवर बहिष्कार जाहीर केलेला आहे याबाबत निवेदन प्राप्त झाले असेल किंवा माहिती प्राप्त झाली असेल तर त्या ठिकाणी तात्काळ जाऊन संबंधित गावातील लोकांची समजूत काढावी व बहिष्कार घालण्यापासून परावृत्त करावे. तसेच त्याबाबतचा अहवाल प्रशासनाला त्वरित सादर करावा. त्याप्रमाणेच प्रत्येक विधानसभा निहाय ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम आहे. त्या स्ट्रॉंग रूमची उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी संयुक्त पाहणी करावी. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे स्ट्रॉंग रूम असली पाहिजे याची काळजी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी स्वीपचे नोडल अधिकारी तसेच सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी विविध कार्यक्रम राबवून मतदारांमध्ये जनजागृती करावी व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी स्वीपचे नोडल अधिकारी तसेच सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी विविध कार्यक्रम राबवून मतदारांमध्ये जनजागृती करावी व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून शहरी व ग्रामीण भागात करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, मतदान केंद्रांवर देण्यात येणारा पोलीस बंदोबस्त, चेकपोस्ट आदी माहिती दिली. याप्रमाणे शहर व ग्रामीण भागातील खासगी व्यक्तीकडे असलेली शस्त्रे जमा करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असल्याचेही सांगितले. प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. तसेच मनुष्यबळ व्यवस्थापन, ईव्हीएम मॅनेजमेंट, निवडणूक प्रशिक्षण, संगणकीकरण, खर्च समिती, मीडिया सेंटर, आदर्श आचारसंहिता कक्ष अशा 16 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून आणखी 4 नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केले. महापालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयुक्त यांच्या समवेत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यगीत गायले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका अकुलवार, माजी परिवहन सदस्य विजय पुकाळे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, अनिल सराटे, तेजस्वी कासार, विक्रम पाटील, शशिकांत शिरसाट, श्रीनिवास रामगल, सावंत, श्याम कन्ना आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार विनायक मगर, नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांच्यासह अन्य महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, चंद्रकांत गायकवाड, योगेश तुरेराव, श्रीशैल चिंचोळकर, राजकुमार पवार, विजयकुमार जुंजा, नागेश दंतकाळे, सुदर्शन तेलंग, विजय भोसले यांच्यासह कर्मचारी संजय घोडके, भाऊसाहेब चोरमुले आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये विविध विभाग व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के व ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रघुनाथ बनसोडे, चंद्रकांत चलवादी यांच्यासह पत्रकार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी असंख्य शिवभक्त दाखल झाल्याचे दिसून आले. बहुजन प्रतिपालक राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागात शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. शहरातील विविध ठिकाणी शिवछत्रपतींचा देखावा सादर करण्यात आला. रायरेश्वर मंदिर तसेच विविध देखावे अनेक प्रसंगांच्या माध्यमातून सादर केले आहेत. त्याचप्रमाणे महिला आणि मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवभक्तांची मांदियाळी दिसून आली. शहरासह इतर भागातून असंख्य शिवभक्त, शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्याचे दिसून आले. दरम्यान असंख्य बालगोपाळांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे तसेच जिजाऊ माँसाहेबांची वेशभूषा परिधान केल्याचे दिसून आले. यावेळी सारे वातावरण भगवेमय आणि चैतन्यमय झाल्याचे दिसून आले. उज्जैनचे श्री महाकाल डमरूवादक पथक सर्वत्र प्रसिद्ध पावले असून त्याचा याची देही याची डोळा आविष्कार शिवभक्तांना संभाजी आरमारच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये पाहावयास आणि अनुभवण्यास मिळाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा, निश्चयाचे महामेरू श्री श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचा सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात गाजावाजा पाहावयास मिळाला.
रंगभवन इथल्या श्री शिवछत्रपती उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पालखी सोहळ्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात येऊन विविध मंगल वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मार्गस्थ झाला. पूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूर शहर जिल्ह्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची कृपादृष्टी अशीच कायम राहावी, शहराचा विकास होत राहावा अशी मागणी केली. आयोजक तथा संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना शिवजयंतीच्या उत्सवामागील उद्देश स्पष्ट केला. दरम्यान या सोहळ्यामध्ये प्रमुख आकर्षण असलेल्या उज्जैनमधल्या महाकाल डमरूवादक पथकाने सर्वांचे मन मोहून टाकले. गेल्या काही महिन्यांपासून उज्जैन श्री महाकाल डमरूवादक पथक सर्वत्र प्रसिद्ध पावले असून त्याचा याची देही याची डोळा आविष्कार शिवभक्तांना आणि शिवप्रेमींना पाहावयास आणि अनुभवण्यास मिळाला. यावेळी सारे वातावरण डमरूच्या ध्वनिलहरींनी शहारे आणणारे झाले होते. सर्वत्र भगवे ध्वज लावल्याने सारा परिसर भगवामय आणि चैतन्यमय झाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी रॅलीत संभाजी आरमारचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवभक्त, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मला खूप अभिमान आहे माझा जन्म भारतसारख्या देशमध्ये झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या राज्यामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजला हेच प्रार्थना करतो की आमच्या सोलापूरच्या खूप प्रचंड वेगाने प्रगती झाली पाहिजे, आमचे सगळे अडचणी समस्या दूर झाले पाहिजे. आजचे कार्यक्रमचे आयोजक संभाजी आरमार त्यांना मी पुन्हा एक वेळी धन्यवाद देतो, मला इथे आमंत्रित करण्यासाठी, बोलण्याची संधी देण्यासाठी आणि पुन्हा आजच्या शिवजयंतीमध्ये सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. संभाजी आरमार मागील 15 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतमामाला साजल शोभल अशा पद्धतीने साजरी करत आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी श्री क्षेत्र उज्जैन महाकाल येथील डमरू पथक या ठिकाणी मागवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार राष्ट्राला समृद्ध करणार आहे, माणसाला प्रगतीच्या वाटेवर नेणार आहे. आजच्या या जयंतीच्या दिवशी आपण सगळेजण मिळून एवढाच एक संकल्प करूयात की छत्रपती शिवाजी महाराजांनी जात, धर्म, पक्ष, पंथ सगळं सोडून हिंदुस्थानाला बुलंद करण्याचा जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावरून आपण सगळेजण चालत राहूयात आणि सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कुणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्याची दक्षता संभाजी आरमारच्या माध्यमातून आपण सगळेजण घेऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मिरवताना आपल्याला सगळ्याला अभिमान वाटेल अशी कृती आपल्या सगळ्यांची असावी. आजच्या या दिवशी छत्रपती शिवरायांप्रती त्यांच्या उपकाराप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपतींना समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी समता सैनिक दलाच्या जवानांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तदनंतर बिगुल वाजवत सलामी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील समता सैनिक दलाने मानवंदना देत अभिवादन केल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समता सैनिक दल शाक्य संघ छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देत आहे. इनको मीनार लगाएंगे जनरल सैनिक सामने सलाम, सामने सलाम, हाथ वहीं पर रहेगा, सामने सलाम.
छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपतींना आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. या अभिवादन कार्यक्रमात शहराध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार, प्रदेश सचिव प्राध्यापक नरसिंह आसादे, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलावंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी नगरसेवक विनोद भोसले, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शिव एकता रॅली काढण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरात आनंदाचे आणि भगवे वातावरण दिसून येत आहे. या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. शिवछत्रपती रंगभवन या ठिकाणाहून शिव एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये मुस्लिम मावळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत जय भवानी, जय शिवाजी तसेच हम सब एक हेच्या घोषणा दिल्या. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लष्करामध्ये असलेल्या मुस्लिम सरदारांच्या नावांचे फलक घेऊन ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. शहराध्यक्ष मतीन बागवान, मराठा सेवा संघाचे प्राध्यापक राम गायकवाड, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री आदींसह ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागात मिरवणूक काढण्यात येणार असून त्या मिरवणूक मार्गावर पोलिसांनी पाहणी करत मंडळांना सूचना केल्याचे दिसून आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरात आनंदाचे आणि भगवे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान विविध मंडळांनी आकर्षक सजावट आणि देखावे सादर केले आहेत. यामध्ये शिवराम प्रतिष्ठान, खड्डा तालीम, माता प्रतिष्ठान, संदीप फाउंडेशन आदींनी नाविन्यपूर्ण देखाव्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उत्सवाचे वातावरण निर्माण केले. आदियोगी, हनुमान, भोलेनाथ, शाहिस्ते खान आदींसह विविध देखावे लक्षवेधी ठरत आहेत. दरम्यान पोलिसांनी तात्काळ विविध मंडळांनी सादर केलेले देखावे आणि डॉल्बी सिस्टीमची पाहणी करत आवाज कमी ठेवणे आणि डॉल्बी सिस्टीम कमी करणे अशा सूचना देऊन समन्स बजावला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वळसंगजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने शेताकडे सायकलवरून निघालेल्या एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने शेताकडे सायकलवरून निघालेल्या एका शेतकऱ्याचा रविवारी जागीच मृत्यू झाला. सैफन जैनुद्दीन भोंगे, वय 76, राहणार वळसंग असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वळसंग पोलीस ठाण्यात त्याची नोंद झाली आहे. सैफन भोंगे हे सायकलवरून सकाळी 7 वाजता घराकडून शेताकडे निघाले. सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या मंगल कार्यालयाजवळ आले असता उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने
MH44S2495 ने पाठीमागून जोराची धडक दिली, त्यामुळे ते खाली पडले. तेव्हा ट्रॅक्टरचे समोरील चाक कमरेवरून गेले, यामध्ये ते गंभीर जखमी झाले. याची माहिती मिळताच मुलगा जैनुद्दीन व जाफर तसेच गावातील मुश्ताक शेख, शालम आंबलीचुंगे व समीर नुरेवाले यांच्यासह ग्रामस्थ धावून आले. वळसंग टोल नाक्यावरील रुग्णवाहिका बोलावून जखमी सैफन यांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलगा जैनुद्दीन भोंगे याने वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने पंढरपूर तालुक्यात 4 चाकी वाहनातून देशी विदेशी दारू तर दुचाकीवरून वाहतूक होणारी हातभट्टी दारू जप्त केली. रविवारी दुपारच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पंढरपूर विभागाने पंढरपूर तालुक्यातील भाळवणी ते पिराची कुरोली रोडवर महिंद्रा बुलेरो क्रमांक MH458579 या 4 चाकी वाहनाला थांबवून त्याची झडती घेतली असता वाहनात देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 144 बाटल्या व मॅकडोवेल नंबर 1 विस्कीच्या विदेशी दारूच्या 180 मिलीच्या 48 बाटल्या असा 17,000 रुपये किमतीचा दारूसाठा आढळून आला. या कारवाई दरम्यान वाहन चालक पांडुरंग भीमराव कारंडे राहणार महिम तालुका सांगोला यास अटक करण्यात आली. या कारवाईत वाहनाच्या किमतीसह पथकाने 4,24,480 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. एका अन्य कारवाईत पंढरपूर तालुक्यातील सोनके गावच्या हद्दीत पंढरपूर कराड रोडवर सत्यवान मारुती बागल राहणार पळशी तालुका पंढरपूर या इसमास दुचाकीवरून 2 रबरी ट्यूबमध्ये 160 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले. त्याच्या ताब्यातून 73,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, जवान विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली. पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी पीडित विवाहितेने सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून त्या विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी शुभम पांडुरंग सावंत वय 27 राहणार विजापूर नाका सोलापूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी त्या पीडित विवाहितेने सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की फिर्यादी ही पतीच्या त्रासाला कंटाळून 2015 पासून पतीपासून विभक्त राहत आहे. ही संधी साधून आरोपी शुभम याने त्या विवाहितेशी ओळख वाढवली व प्रेमाच्या शपथा घेऊन तुझ्याबरोबर लग्न करतो असे आमिष दाखवले. त्यानंतर जुलै 2018 मध्ये रात्री 8च्या सुमारास तिच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 21 जुलै 2018 रोजी रात्री 11:30च्या सुमारास तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर तिच्या घरी व स्वतःच्या आई वडील गावाला गेल्यानंतर स्वतःच्या घरी तिला आणून लग्नाचे आमिष दाखवून तो नेहमी बलात्कार करत होता. त्यानंतर 30 मे 2023 रोजी आरोपी शुभम याचे दुसऱ्या मुलीशी लग्न झाले. तरी सुद्धा 12 जुलै 2023 रोजी शुभम याने पुन्हा फिर्यादीच्या घरी जाऊन तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तेव्हा तिने आता तुझे लग्न झाले आहे, तू आता माझ्या घरी येत जाऊ नकोस असे सांगितले. तरीही त्याने 26 जानेवारी 2024 रोजी रात्री 1:30च्या सुमारास तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला व त्यानंतर सुद्धा तो तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होता असे फिर्यादीत म्हटले आहे. याचा पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत. माघवारीमध्ये पंढरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर व संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर या पालखी पूजन हभप भागवत चौरे महाराज, सुधाकर दाईंगे, नायब तहसीलदार नाना कदम, राकेश अन्नम यांच्या हस्ते करण्यात आले. माघवारीमध्ये पंढरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर व संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर या पालखी पूजन हरिभक्तपरायण भागवत चौरे महाराज पंढरपूर, सुधाकर दाईंगे, नायब तहसीलदार नाना कदम, राकेश अन्नम यांच्या हस्ते करण्यात आले. शंकर भोसले, अभिमन्यू डोंगरे महाराज, दगडू डोंगरे यांच्या हस्ते अश्वपूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मूर्तीपूजन तानाजी बेलेराव, विष्णुपंत मोरे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अश्वरिंगण सुरू झाले. पंढरपूरमध्ये प्रवेश करताना सर्व वारकरी भाविकांनी उत्साहात उभे रिंगण पूर्ण केले. वारकरी परंपरा खूप मोठी असून ती निष्ठेवर टिकून आहे.
देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या संत उक्तीप्रमाणे वारकरी भाविक वारी करतात. त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने फुगडी खेळणे, पाऊल खेळणे ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. त्यानुसार रिंगण सोहळा सुद्धा उत्साहात साजरा केला जातो. सर्व वारकरी पायी चालत पंढरीकडे येत असल्याने त्यांच्या शरीराला आलेला थकवा जाण्यासाठी रिंगण सोहळा केला जातो. या रिंगण सोहळ्यातील ऊर्जा वाखाणण्यासारखी असते. रिंगणातील अश्व धावताना वातावरण पूर्ण बदलून गेलेले असते. याची देही याची डोळा रिंगण सोहळा पाहून सर्व वारकरी आपापल्या पद्धतीने गजर करतात. दिंडीच्या माध्यमातून ते मार्गस्थ झाले. अखिल भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी या सोहळ्यासाठी परिश्रम घेत होते. ज्योतिराम चांगभले प्रदेश अध्यक्ष, श्रीहरी वैद्य नाशिककर, किसन कापसे प्रदेश उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये व बाबा नीळ जिल्हा उपाध्यक्ष, संजय पवार शहर अध्यक्ष, किरण श्रीजिप्पा शहर सहअध्यक्ष, सचिन गायकवाड शहर उपाध्यक्ष, निवृत्ती मोरे, यतिराज जाधव आदींच्या प्रयत्नातून सोहळा पार पडला. अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून पंढरपूर येथे 65 एकरमध्ये भजन आंदोलन केले जाणार होते. पण दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता सुधाकर दाईंगे यांचे बरोबर प्लॉट वाटप संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून पंढरपूर येथे 65 एकरमध्ये भजन आंदोलन केले जाणार होते. पण 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता सुधाकर दाईंगे नायब तहसीलदार यांच्याबरोबर प्लॉट वाटप संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. वारकरी शिष्टमंडळ हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष भागवत चौरे महाराज पंढरपूर, प्रदेश अध्यक्ष ज्योतिराम चांगभले, प्रदेश उपाध्यक्ष किसन कापसे, शहराध्यक्ष संजय पवार, शहर उपाध्यक्ष सचिन गायकवाड आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये 65 एकर प्लॉट वाटप यादी कॉम्प्युटरमध्ये फीड केली आहे. 2023 माघवारीमध्ये जे प्लॉट वाटप केले होते तेच प्लॉट सर्व दिंडीला यंदा 2024 माघवारीला दिले आहेत. यादी ऑनलाईन पद्धतीने तयार केली असल्यामुळे इथून पुढे दरवर्षी तोच प्लॉट दिला जाणार आहे, असे सुधाकर दाईंगे नायब तहसीलदार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसमोर सांगितले. म्हणून अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून जे ठिय्या व भजन आंदोलन केले जाणार होते ते स्थगित केले आहे. प्रत्येक वारीला माघवारी प्लॉट वाटप पॅटर्न पद्धतीप्रमाणे नियोजन करावे, असे या बैठकीत चर्चा करण्यात आली. युगंधर आखाडा करकंब येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिजाऊ माता व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन तसेच शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवराई आणि सुवर्ण होन यांच्या प्रतिकृतीची पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. हे सुवर्ण होन व शिवराई युगंधर आखाडा शस्त्र व नाणी संग्रहालयामध्ये नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. प्रमुख पाहुणे विनायक कुलकर्णी, नवनाथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना युगंधर आखाड्यात दिले जाणारे योगाचे शिक्षण, मर्दानी खेळ, पारंपरिक कला यासोबतच या आखाड्यात दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे देशभक्त चरित्रवान पिढी निर्माण होत असल्याचे सांगून समाधान व्यक्त करून युगंधर आखाडा हा छत्रपतींचा वारसा पुढे नेत असल्याने अशा आखाड्यांची गावोगावी गरज असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास अमित बेंबळकर, नवनाथ नलावडे, शिवाजी मोहिते, नितीन मांजरे, विठ्ठल सलगर, युगंधर आखाड्याचे सभासद, पालक, महिला भगिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युगंधर आखाड्याच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजू अनवते यांनी केले. शिवतेज खपाले यांनी प्रस्तावना केली तर गोपाळ शिंदे यांनी आभार मानले. मराठा सेवा संघाच्या वतीने विविध उपक्रमाने जिल्हा परिषदेत शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाहिराचा मर्दानी पहाडी आवाजातील शिवगीतांनी जिल्हा परिषद सभागृह दणाणले. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद शाखेच्या वतीने यशवंतराव सभागृहात शाहिराच्या मर्दानी शिवगीतांनी अंगावर शहारे आणले. पहाडी आवाजातील शिवगीतांनी सभागृह दणाणून गेले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुप मोहोळ येथील रुपेश क्षीरसागर, किरण कुमारी गायकवाड, एकनाथ कुंभार, महेश मेत्रे, परवेज शेख, राजाराम बाबर यांना शिवगीतांचा बहारदार कार्यक्रम केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, महिला बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी सुलभा वठारे,
जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, मराठा सेवा संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, मराठा सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी.के. देशमुख, दत्ता मामा मुळे, मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, उपाध्यक्ष सदाशिव पवार, जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अरुण क्षीरसागर, राजेश देशपांडे, वाय.पी. कांबळे, दिनेश बनसोडे, विवेक लिंगराज, गिरीश जाधव, समीर शेख, योगेश अब्बू, चंद्रकांत होळकर उपस्थित होते. यावेळी स्वानंद टीचरच्या ग्रुपने शिवचरित्रावर वेगवेगळी गीते सादर करून स्फुल्लिंग चेतवले. सर्वांना भगवे फेटे बांधण्यात आल्याने वातावरण निर्मिती झाली. जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. शिवरायांच्या पायाच्या नखाची धूळ देखील आपण नाही. त्यांचे कार्य अतुलनीय होते. शिवरायांनी मोठेपणासाठी कधी काम केले नाही. शिवरायांचे विचार आत्मसात करा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी केले. मानसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी परोपकाराची या राशी उदंड घडती जयाशी तयाचे गुण महत्वासी तुलना कैची यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करता कित्येक दुष्ट संहारिले कित्येकास धाक सुटले कित्येकास आश्रय झाले शिव कल्याण राजा. तर मला वाटतं की आपण लहानपणापासून प्रत्येक गोष्टीमध्ये शिवरायांचे सगळे धडे वाचतो. त्यांचं पूर्ण आयुष्य आपण आपल्या डोळ्याखालून बघतो, आचरण करतो, वाचतो. आणि आत्ताच काही दिवसापूर्वी जाणता राजा शिवगर्जना आपण बघितली, बरोबर आहे ना. म्हणजे इतक्या 500-600 वर्ष ज्यांच्या आयुष्यावरती नाटकं व्हावी, पुस्तकं लिहिली जावी, त्यांचा आदर्श असं कृत्य पण त्यांनी केलं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन वाघमारे, आदम मनसूर नाईक, सचिन चव्हाण, अनिल जगताप, सचिन साळुंखे, राम जगदाळे, अजित देशमुख, सचिन चौरे, सुधाकर माने देशमुख, नितीन चेतन भोसले, विशाल सुनीता भुसारे, अश्विनी सातपुते, अनुपमा पडवळे, ज्योत्स्ना साठे, भारती धुमाळ, सविता मिसाळ, अर्चना निराळी, अनिता तुपारे, छाया क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हा परिषद शाखेचे जिल्हाध्यक्ष अविनाश गोडसे यांनी मानले. आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 393वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, कार्यकारी अभियंता पारसेकर यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना भगवे फेटे बांधण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी वातावरण भगवेमय झाले होते. जिंतूर शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जिंतूर शहरात बहुजन प्रतिपालक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली. शिवजन्मोत्सवानिमित्त शहरातील मुख्य मार्गावर भगवे ध्वज लावण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर सकाळी 9 वाजता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर अण्णाभाऊ साठे चौकातून तहसीलदार राजेश सरोदे, पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे, नगर परिषदेचे मुख्यालय सहाय्यक नायब तहसीलदार प्रशांत राखे यांच्या हस्ते पूजन करून भव्य दिव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत अश्वारूढ बाळ शिवाजीराजे, मासाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीत तालुक्यातील विविध शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लेझिमचे विविध प्रकारचे सादरीकरण केले. शिवाय हलगी पथकाने मिरवणुकीत शोभा वाढवली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला, तरुणी भगवे फेटे घालून सामील झालेल्या असल्याने वातावरण भगवेमय झाले होते. शिवजन्मोत्सवानिमित्त 17 फेब्रुवारीपासून शहरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 17 फेब्रुवारी रोजी 394 महिलांची मशाल फेरी काढण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री 9 वाजता 394 तोफांची मानवंदना देण्यात आली. मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात समारोप करण्यात आला. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मौजे सलगरा मड्डी येथे श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तुळजापूर तालुक्यातील मौजे सलगरा मड्डी येथे एकनाथ लिखित भावार्थ रामायणातील श्री लक्ष्मण शक्तिमुक्ती सोहळा रविवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. मौजे सलगरा मड्डी येथे भावार्थ रामायणाचे हे दुसरे वर्ष असून त्यातील लक्ष्मण शक्तिमुक्ती प्रसंग युद्धकांडातील अध्याय 43 ते 49 अशा 7 अध्यायांचे वाचन व निरूपणास सायंकाळी 6 वाजता प्रारंभ करण्यात आला. तर सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता सांगता करत महाआरती करण्यात आली. यानंतर उपस्थित रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी सलगरा मड्डी गाव परिसरातील वाचक, सूचक, ग्रामस्थ, रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते सर्वदान रे मरण शक्ती बापुणी ते कोण वर कांती जाण लागली. गौरी पुत्र गजानन, कौशल्या पुत्र रघुनंदन, शरणेका जनार्दन, माता पिता आणि लक्ष देऊन रामकथा ऐकणाऱ्या सर्व रामभक्ताच्या चरणी नतमस्तक होऊन कथानकाला सुरुवात करीत आहे. कथेचं अनुसंधान. लक्ष्मण गायाळ होत होता. राजा रावणी कोटी वावडे उठवली आणि लक्ष्यावरचं लक्ष विचलित झालं आणि ती ब्रह्मशक्ती जी होती ती या ठिकाणी लक्ष्मणाला या ठिकाणी हृदयावर स्पर्श केलेली आहे व ती वरकांती लागलेली आहे. जिथं प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण असतं, जिथं प्रभू रामचंद्रांचं मनन असतं, तिथं कुणाचंही काय या ठिकाणी चालत नाहीये. वरकांती या ठिकाणी शक्तीचा प्रहार झालेला आहे. नंतर ते सांगतात हृदयी लागिताची शक्ती लक्ष्मण विकळपणाची ते देखून रघुपती कृपान वरती गैवरला. लक्ष्मणाच्या हृदयावर शक्तीनं प्रहार केल्याबरोबर विकलांगावस्थेत लक्ष्मण पडलेला पाहिला. जेव्हा आपला लहान सालावादाप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भव्य दिव्य कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विनायक अहंकारी हे गेल्या अनेक वर्षांपासून 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात. याही वर्षी विनायक अहंकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा केला. यावेळी सकाळी 10 वाजता अहंकारी यांच्या निवासस्थानी शिवजन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. प्रारंभी सेवानिवृत्त शिक्षकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर पाळण्याचा आणि नाव ठेवण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शहरातील विविध भागातील शेकडो महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनी पाळणा गीत म्हटले. यावेळी उखाणे घेण्याचा कार्यक्रमही पार पडला. यावेळी भजनाचा कार्यक्रमही झाला. शिवजन्मोत्सव सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात व भव्य दिव्य सोहळा संपन्न होण्याची परंपरा विनायक अहंकारी यांनी याही वर्षी कायम ठेवली. यानंतर उपस्थित सर्व शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. नळदुर्ग शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्याची परंपरा विनायक अहंकारी यांनी सुरू केली आहे.
पैठण तालुक्यातील बिडकीन येथील दुर्गा प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पैठण तालुक्यातील बिडकीन येथील दुर्गा प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे संस्थापक ओमप्रकाश जयस्वाल यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी शाळेपासून ते बिडकीन बस स्थानक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचा पोशाख परिधान करून रॅली काढण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. शिवाजी महाराजांवरती मुलांनी भाषण केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे, काठी फिरवणे, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नागरिकांनी लहान मुलांची नृत्य व कला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी शाळेचे संस्थापक ओमप्रकाश जयस्वाल, सचिव राजेंद्र जयस्वाल यांच्या उपस्थितीत शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. श्री शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक सोहळा रात्री 12 वाजता याची देही याची डोळा शिवभक्तांनी अनुभवला. हजारोंच्या संख्येने सहभागी होत माता भगिनींनी गायला भक्तिभावाने पाळणा. शहरात शिवजयंती झाली उत्साहात साजरी. महापालिका, झेडपीसह विविध पक्ष संघटना आणि मुस्लिम ब्रिगेडने शिवछत्रपतींना केले अभिवादन. तर मिरवणूक सोहळ्यात पौराणिक देखाव्यांनी वेधले लक्ष. नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे बैठकीत निर्देश. स्वीप अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्यास उपक्रम घेण्याचे केले आवाहन. आणि देशी विदेशी दारूची बोलेरोमधून अवैध वाहतूक. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने दारूसह मुद्देमाल केला जप्त. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.